स्वतःला संत बाळूमामांचा अवतार सांगून भाविकांच्या श्रद्धा आणि विश्वासाचा गैरफायदा घेणारा भोंदू बाबा मनोहर मामा भोसले याला कुर्डवाडी पोलिसांनी अटक केली होती। व्यवसायात भरभराट करून देण्याचे आमिष दाखवून भक्तांकडून लाखो रुपये उकळणे, विनयभंग आणि बलात्कारासारखे गंभीर आरोप त्याच्यावर आहेत। विशेषतः नाशिक आणि सोलापूर जिल्ह्यात त्याच्या विरोधात गुन्हे दाखल झाल्याने त्याचे कारस्थान उघडकीस आले। पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी त्याला पुण्यातील मांजरी परिसरातून ताब्यात घेतले होते। शनिवारी न्यायालयात झालेल्या तासभराच्या युक्तिवादानंतर त्याला 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। सरकारी पक्षाने न्यायालयात दावा केला की आरोपीवर यापूर्वी बलात्कार आणि फसवणुकीसारखे गंभीर गुन्हे दाखल असून या प्रकरणातील आर्थिक व्यवहार आणि गुन्ह्यातील कनेक्टिव्हिटी लावणाऱ्या अज्ञात इसमाचा शोध घेण्यासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता आहे। तर दुसरीकडे आरोपीच्या वकिलांनी ही अटक बेकायदेशीर असून जादूटोणा कायद्यानुसार तपासाचे अधिकार वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच असल्याचे सांगत जामिनाचा प्रयत्न केला, जो न्यायालयाने फेटाळून लावला। पोलीस आता या प्रकरणातील आर्थिक रिकव्हरीसह आरोपीने जादूटोण्याच्या नावाखाली इतर कोणाची फसवणूक किंवा महिलांवर अत्याचार केले आहेत का